राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूल येथील विज्ञान व रोबोटिक प्रदर्शन संपन्न. विज्ञान प्रदर्शनामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरण विज्ञान आणि तंत्रज्ञान यासारख्या विज्ञानाच्या विविध शाखांचा समावेश असलेल्या प्रदर्शनांची श्रेणी असते. प्रकल्पांमध्ये कार्यरत मॉडेल्स, प्रात्यक्षिके, संशोधन निष्कर्ष आणि वास्तविक जगातील समस्यांसाठी नाविन्यपूर्ण उपाय समाविष्ट असतात. 28 फेब्रुवारी विज्ञान दिवस हे औचित्य साधून राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूल येथे शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन सादर करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनात सुरुवातीला सरस्वती व सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन, कार्यक्रमाचे अध्यक्ष गोल्ड मेडलिस्ट गणिततज्ञ जगविंदर सिंग व संस्थापक एच.सी. अब्दुल हकीम, शाळेचे संस्थापक कमलाकर पवार, वैशाली पवार यांच्या हस्ते करण्यात आले. संशोधनातून देश प्रगतीच्या वाटेवर चालणे अधिक सोपे होणार आहे. जगाच्या पाठीवर आपले दैनंदिन जीवन अधिकाधिक सुकर करण्यासाठी निरनिराळे शोध संशोधकांकडून लावले जातात. विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करून जनतेला, शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील अशा उपकरणांची निर्मिती करून विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन केले. टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन असून 80 प्रकल्पांचे सादरीकरण यात करण्यात आले आहे. यावर्षी स्मार्ट फार्मिंग, होम सिक्युरिटी, वॉटर लेव्हल इंडिकेटर, ऑटोमॅटिक वॉटर टॅप, सोलर सिस्टीम हे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. या विषयांवर 80 प्रकल्पांचे सादरीकरण प्रदर्शनात करण्यात आले. विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रकल्प सादर करून विज्ञानाविषयी गोडी दाखवून दिली आहे. या प्रदर्शनासाठी शाळेचे शिक्षक रोहित बोरसे, संदीप शिंदे, शुभम देवकर, अली सर, सविता गुढे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. जगविंदर सिंग यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी दशेत संशोधनाचे बीज त्यांच्यात रुवावे या उद्देशाने हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन शिक्षिका जयश्री पवार यांनी केले. विज्ञान प्रदर्शन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. सदर कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापिका शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.